नमस्कार सगळ्या भावा बहिणींना. झालं का जेवण? माझं तर हो का आता जेवण ही झालं भावा बहिणींनो. आज जरा उलीशी आवरून सावरून येडीव काढलाय बाया. मी काढती काल बी काढला होता आवरून सावरून जरा उलसक म्हणजे साडी फिडी नेसून. ती काय झालं म्हणलं कधीतरी स्वतःसाठी पण ही वेळ द्यावा हाय का नाही. रोज काम रोज काम रोज काम काम करू करू फेस पडायची बारी आणि किती काम केलं तरी कमीच आहे. आल्या जन्मात तर सगळ्यालाच काम करावे लागते ती. पण आता कसं आहे भावा बहिणीनं बाहेर ही कामाला जायचं म्हणलं ना तर माणूस थोडं आवरून सावरून जात. बाहेर दुटी करायची म्हणल्यावर बाहेरची सर्व्हिस करायची म्हणल्यावर घरी असल्यावर कोण बघायचं असं वाटतं की कोण बघणार आहे आपल्याला. काय नटायचं या करा काम आपलं. मग हाय ह्याचा अवतारात दिवसभर काम करत बसायचं आणि काम किती केलं तरी कमीच आहे. आणि रोज डगलं घालून घालती मी तर. तुम्हाला तर माहिती आहे आता माझ्या काय बहिणी आपल्या म्हणतात पूनमताई साडी नेसत जावा साडी नेसत जावा. आता साड्या मस्त आणल्या आहे त्या भावा बहिणींनो पण नेसत नाही मी दिवसभर. मला आहे ना असं साडी फिडी नाही नेसत मी. आपलं डगलं घालती गावन आणि दिवसभर आपलं कामाच्या नादात असते. त्याच्यामुळे मी काय स्वतःकडे एवढं लक्ष देत नाही. पण वाटतं कधी कधीतरी नटावं. मग नटती कधीतरी जावा मनाला येईल तवा नटत असते. तर आज काल बी उलशिक नटली होती ना आज बी उलशिक नटली या आणि साडी बी नेसली. हो का दाखवते तुम्हाला. साडी बी नेसली कशी दिसते सांगा. कधी मनाला आलं तर आता ड्रेस बी घालती या कधीतरी या असं नाही सारखं नाही. तसं तर मला त्या डगल्याशिवाय कटतच नाही. लई याडा वाकडा अवतार असलेलाच बरा असतो. तर आता मला म्हणजे ह्याच्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकल्यावर इंस्टाग्रामवर का फेसबुकवर काहीतरी कमेंट आली की जसं राहणीमानात बदल झालाय जसं सगळ्या गोष्टीत बदल झालाय तसा थोडा भाषेत पण बदल कर. तर भावा बहिणीनं मला आहे ना हो का आता सुशिक्षित म्हणजे शुद्ध मराठी बोलायला मला पहिली गोष्ट म्हणजे आवडत नाही. आता ज्याच्या त्याच्या बोली भाषा मला गावठी बोलणं भाषा बोलायलाच आवडतं. त्याच्यामुळे मी गावठीच बोलत असती. माझ्या बोलण्यात भाषेत काय बदल होणार नाही ही अटल आहे. कारण की जी मला आवडते ना भाषा मला गावठी भाषा आणि जितकं गावढळ बोलायला हे होईल तेवढं आवडतं. मी गावठीच बोलत असती आणि गावठीच बोलणार. बाकीचं काही सगळं बदललं तरी चालेल पण भाषा काय बदलणार नाही मी. आणि तसं बी राहणीमान बी मी काय माझं एवढं बदललेलं नाही. तुम्ही बघितलंय आता जुन्या बांगल्यापासून ती नवीन घरापर्यंतचा प्रवास तुम्ही बघितलेला आहे भावा बहिणीनं. जशी मी पहिली होती ना पहिली राहायची तशीच मी ह्या नवीन घरात बी राहते आणि तुमचा दाजी बी तसाच राहतो आणि पुरी बी तशाच राहते. तुम्ही तर बघितलंय बदललंय काय आपल्या जीवनातलं फक्त घर आहे ना आपल्याला चांगलं झालंय राहायला. पहिलं जी आपलं जुनं घर होतं त्याच्यातून पावसा पाण्याच्या दिवसात थोडंसं लय म्हणजे ही व्हायचं अडचण यायची. झोप ही व्यवस्थित होत नव्हती. पावसा पाण्याचं सारं घरात पाणी तुम्ही तर बघितलंय सांगायची गरज नाही. तर आता काय बहिणींना वाटतं की घरदार चांगलं झालंय मग राहणीमान बी हे करावं. आता तुमचा दाजी तर किती त्यांना तर कापड चोपडं किती काय घेतलं तरी दाजी काय राहणीमान बदलत नाही. दाजी हाय कसा राहतो तसाच राहते. आणि मी जर उलीशी चांगली राहिली की मग मी वेगळून पडते. म्हणून मी आहे ना दाजी सारखीच राहते तुमच्या. मी थोडीशी म्हणजे चांगला अशी साडी फिडी नेसली कुठं आवारलं सावारलं ना की मी थोडी वेगळी दिसते दाजीपेक्षा. म्हणून मी हाय अशी राहते. दाजी मी एकसारखं आम्ही दोघं एकामेकाला शूट व्हायला सारखं. त्याच्यामुळे मी अवतार बदलत नाही भावा बहिणीनं शक्यतो तुमच्या दाजी सारखीच राहते. दाजीला आता किती तुमच्या दाजीला सांगितलं ना की थोडस म्हणजे आता टापटीप मध्ये कपडे फिपडे घालत जातात. तुम्ही म्हणसाल पूनमताई दाजीला तुम्ही कपडे फिपडे घेत नसाल. भावा बहिणीनं दाजीला तुमच्या सगळ्या गोष्टी आहेत. सगळ्या गोष्टी घेते बी मी. पुरीला विचारा वाटलंच तर टीव्हीचा आवाज ही कर पप्पाला कपडे फिपडे पप्पाची दाखवाय आण ग. पप्पाला काय पप्पाला हो काय ही पोरगी बी तशीच. हिला बी ह्या पुरीला बी किती सांगा हिला बी काय फरक पडत नाही. तिला म्हणलं ना जरा चांगलं स्टँडर्ड राहत जा कॉलेजची पोरगी आहे काय ऐकत नाही पोरगी. आता ही बी हो का ही बी तशीच
नाही तेवढी हीच पोरगी जरा उलीशी नटती बघा. आणि आता घातलायची नाही कपड्या, पण हाय तिला जरा उत्साह नटायचा ना. बापाचे कपडे आण, तुमच्या दाजीचे कपडे दाखवते भाऊ बहिणीनं तुम्हाला. थांबा अगं, तुला मी आवाजच कमी कर म्हणती घडीभर. चॉप कर, जागेवर थांबव, नाही तर डाटा बंद करून टाकीन. लय बोलायला होते त्या पुरी, मला काय सांगायचं तुम्हाला. देखा मैंने देखा है एक सपना, फूलों के शहर में घर अपना. आणि विषय म्हणजे भाऊ बहिणीनं असं चांगलं आवरून सावरून राहायचं. तर गावाकडे आहे ना असं म्हणजे लय असं गावठी राहत्यात. असं थोडं आवारलं सावारलं की थोडं वेगळं पडतं. त्याच्यामुळं आहे ना इथं जास्त आवरून सावरून जमत नाही. जसं इकडची राहत्याल ना तशीच राहायचं. आणि इकडे आपण मातीत आहे, आपण काय कुठेही फिरायला ह्याला जात नाही. त्याच्यामुळे आपण शक्यतो जास्त आवरून सावरून जाण्याचा विषय येतच नाही कुठं. आता तुम्ही तर बघितलंय 5-6 वर्ष झाले माझं व्हिडिओ बघताय. 5-6 वर्षात मी किती वेळा कुठे गेली ही तर तुम्हाला दिसलंच असेल, सांगायची गरज नाही. बघा दाखव, आता तूच दाखव तुझ्या बापाचे कपडे. ए दाखव ग. आणि ती ह्या पोरीला बी मरणाचे कपडे चोपडे आणले, पण काही नाही. हो का, आता मी तुमच्या दाजीला माग 2 ड्रेस घेतलं होतं. रोज म्हणते त्यातली त्यांनी एक पेंट हो का अजून पावती सकट आहे त्याच्यातच. बघा आता, हो का दाजीला कपडे घेतलेले हो का, अजून ती लेबल फिबल तसंच आहे. इकडून दाखव, इकडून माग लेबल फिबल तसंच आहे अजून. दाजी म्हणतं मला काय घालायचे नाही, आणि मला काय कोणी जबरदस्ती करायची नाही घालायची तर नका घालू. काय होय, किती भारी भारी आंगडी आणल्यात भाऊ बहिणीनं, बघा ना तुम्ही. हो का, आणि मी विचार करत नाही हो पैशा पाण्याचा. एकदा जर दुकानात गेली ना कपड्याच्या, तर मी दाजीला कपडं चोपडं घ्यायला, पुरीला कपडं चोपडं घ्यायला विचार करत नाही. म्हणाल असली कपडे ही घाल की, आपे घाल ग. सदरा घालून दाखवायला होती लिकीला त्यांच्या. थांबा, घेऊन येते. हो का, कसला आहे हो का, हे दाखव ना ही आंगड. एवढी भारी कपडे घेऊन जर नवरा तुम्हाला सांगती घालीत नाही अंगात, तर त्याला काय करायचं सांगा आता तुम्ही. बघा पेंट बघा, हो का लेबल सुद्धा नाही म्हणा अजून काढले कपड्यांची. आता ही आंगडी घेतलेली मी कंप्लीट किती महिने झालं ग, दिवाळीला घेतली ती. या 2 पेंटी 2 आंगडी अजून बाकीची घेतलेली आहे. तर ती घायमाटी कपडे घालतात, त्याला मी तरी काय करणार सांगा बरं भाऊ बहिणी. हो का, हो का कॉटनची पेंट आहे, कॉटन जीन मधून. एक काढली फक्त त्यातली वापरायला, ती आण ना. एक निळी पेंट आहे बघ जीन मधून, तिथं अडकावलेली आहे. हो का, मग तुमच्या दाजीचा असा आहे, त्याला भाऊ बहिणीनं मी काय करणार. ती स्वतः बी चांगलं राहणार, मला बी चांगलं राहू दे ना असं म्हणावं लागेल. मला काहीच अडचण नाही असं म्हणावं. ती कसं आहे माहितीये का, मी थोडं आवारलं सावारलं की आमच्या दोघात लय डिफरंट दिसतो. या तुमच्या दाजीत आणि मायात लय डिफरंट दिसतो, म्हणून मी आहे ना आवरत सावरत नाही. होय बरोबर का नाही. मग दाजीला मॅचिंग करते मी दाजी तुमचा एकसारखं दिसावं असं. त्यात त्यांना भावा बहिणीला वाटतं की मी त्यांना कपडे घेत नाही, मी त्यांना पैसे देत नाही. आता त्यांच्या लेकी सांगतील बाया देते का नाही देत. होय, आणि मला इचरायची तरी गरज आहे का, मनानेच घेऊन जातात का नाही पैसे पाणी सगळी दुनियादारी. आणि लेकींना बी तसंच आहे बघा, लेकींना बी सगळ्या गोष्टी आणल्या तरी लेकी बी तशाच राहते ते. मग आता काय करायचं, त्यांना बी कपडे चोपडे सगळं म्हणजे म्हणाल असली कपडे चोपडे घेत असते मी दुकानात गेले. 2-2 4-4 ड्रेस एकदाच आणते. आण लवकर, आली का.
बघा ही एक पॅन्ट घेतली होती. बघा हीच दोन आणले होते ना जीन. ही एक जीन आणली होती आणि तो का ती आणि ती गप्प ना तिथं एक जीन आहे. 2 ड्रेस आणलं होतं. एवढं मला अडचण होती दिवाळीच्या टायमाला पैशाची, तरी पण मी तुमच्या दाजीला 2 ड्रेस, या पुरीला 2 टॉप, दोघी बहिणींना 2 टॉप, 2 तसल्या सिगारेट पॅन्टी, परत शिवण्याला एक ड्रेस आणला होता का नव्हता. तर ह्यांनी बी पुजाय ठेवले ती कपडे. मग काय करायचं आता सांगा तुम्ही. आणि मला पण आणत असते मी, माझ्या मनाला आलं ना तर कवा मग साडी. आता मी साडी आणलेल्या बऱ्याच दिवस झाला, अजून काय त्याचं मी ब्लाऊज शिवलेलं नाही. तर मला ह्या गिरायकाचं ब्लाऊज शिवताच माझ्या नाकात नळ आलं भाऊ बहिणीनं. त्याच्यामुळं माझ्या स्वतःकडे मला टाइमच भेटत नाही. हो का लिकीनं माझ्या मोठ्या मला चष्मा आणून दिला लावायला. आता चष्मा लावून जर हिंडत बसली तर ह्यांचं कसं व्हायचं, त्याच्यामुळं मग मी जास्त कवा मवा तरी अशी व्हिडिओ काढायला साठी लावत असते. पण नटून जर स्वतःकडेच मी बघत बसली तर ह्यांचं कसं व्हायचं, त्याच्यामुळं मी आहे ना जास्त स्वतःकडे लक्ष देत नाही. दिवसभर कामातच असते. पण 2 दिवस झालं थोडं रिलॅक्स घेतलंय, त्याच्यामुळं हो का थोडं 2 दिवस झालं साडी निसती. तरी पोरगी मला म्हणायचीच ही की घडीभर नेस आणि काढून टाक. त्यांना माहित आहे मी घडीभरच निसती आणि साडी फिडून टाकते म्हणून ते तशा म्हणतात. मग आता सांगा तुम्ही धरी ठेवू सुट्ट पैसे द्यायला लागते. राहू दे की शिवणे जपून ठेवूनच आहे. नको त्या ह्याच्यात ठेवू सुई दोऱ्याच्या डब्यात दर. तर चला भाऊ बहिणीनं आता एवढ्या ह्याच्यात तर काय तुम्ही बघताय माझं व्हिडिओ पण येत नाही तर, पण तरी पण त्यात प्रयत्न करते मी व्हिडिओ टाकायचा. तर फटाफट आता बरेच दिवस झाले व्हिडिओ कमी रेंज मध्ये टाकत असल्यामुळे यूज पण एवढ्या भेटत नाही त्या. कारण की युट्यूबचं लय सिस्टीम असतंय, तुम्हाला तर माहित आहे. ज्यांनी चॅनल चालू केलाय त्यांना माहित असेल. युट्यूबवर रोजची रोज ऍक्टिव्ह राहिलं तरच नोटिफिकेशन पडतं आपल्या सबस्क्रायबरांना, नाहीतर नोटिफिकेशन देत नाही युट्यूब. आणि माझं कसं झालंय एवढ्या ह्याच्यात माझं व्हिडिओ नाही तर त्याच्यामुळं माझं बी नोटिफिकेशन पडत नसल भावा बहिणींना. त्याच्यामुळं माझं व्हिडिओ काय एवढ्या ह्याच्यात कमी रेंज मध्येच आहेत. तर ज्यांना बी दिसल त्यांनी लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ. जर टाकलं तर टाकीन. टाकलाय आज तर टाकते मी. काल बी टाकला होता एक. जसा टाइम भेटेल तसं मी व्हिडिओ टाकत जाईन. तर चला बाय बाय करते सगळ्यांना. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये.